हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. सकाळची वाजलेली आहेत आज 8. चला आपण ब्रेड पकोडा करूया आज. सगळ्यात पहिले बटाटे उकडायला टाकायचे आणि त्याचं हे असं मिश्रण बनवून घ्यायचे. आता माझी अर्धी रेसिपी झालेली आहे म्हणून तुम्हाला मी रेडी रेसिपी दाखवत आहे. पहिले बटाटे उकडून घेऊन त्याला फोडणी टाकून फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर बेसनाचं असं मिश्रण करून घ्यायचं आहे. त्याच्यात आपण थोडीशी लाल तिखट मसाला टाकू शकतो किंवा नाही पण टाकू शकतो. नंतर ही ब्रेड घ्यायची, हिला अशी कट करायची आहे. अशी कट करून घ्यायची. याच्यावर हे असं बेसन लावून घ्यायचे. हे बघा आपलं लावून झालेलं आहे. कॅमेरा पकडायला कोणी नसल्यामुळे मला थोडासा त्रास होत आहे. एकाच हातात पकडून एका हाताने करून घ्यायचे. नंतर याच्यावर अशी दुसरी ब्रेड टाकून अशी थोडंसं दाबायचं हे असं. नंतर हे जे आपलं मिश्रण बनवलेलं आहे ना, या मिश्रणात हे अशी ब्रेड टाकायची. नंतर ही ब्रेड तेलामध्ये टाकायची. हे बघा, नंतर हे थोडं थोडं त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडनंही लवकर होते. खालच्या साईडनं होतं, वरची साईड होते. नंतर हे असं पलटून घ्यायचं. सॉरी, मी सुरुवातीपासून नाही टाकू शकले म्हणून मी तुम्हाला रेडी पण इझी आहे. बटाटे घ्यायचे, ते उकडायला टाकायचे. उकडायला टाकल्याच्यानंतर जशी आपण बटाटे बारीक करायचे, बारीक करून जशी भाजी फोडणी टाकतो तशीच बटाट्याचं हे करायचे मिश्रण. नंतर बेसन घ्यायचं. बेसनाचं आपलं भज्यासारखं बनवतो तसं बनवायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं लाल तिखट मसाला टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल. नंतर ब्रेड घेऊन ती कट करायची मधातून. क्रॉस तुम्ही ट्रायंगल आकाराची करू शकता किंवा ट्रायंगल आकाराची करू शकता. हे पहा, आपला झाला पकोडा, ब्रेड पकोडा. हा झाला आपला ब्रेड पकोडा. हे पहा, मी एक ट्रायंगल आकाराचा पण बनवला आणि हा ट्रायंगल आकाराचा बनवलेला आहे. हा झाला आपला सकाळचा नाश्ता, चहा पकोडा. हे बघा, समेत चियांश खातो. कसा झाला सोनू पकोडा? छान झाला? आवडला तुला? जीव पकोडा खाल्ला नाही बाळा? का रे राजा, मोबाईलच पाहतो तू तर. हा आमच्या सम्यकचा चहा पकोडा झाला पण खाऊन सम्यकचा. आणि आता सम्यकची मम्मी खाणार आहे. या पकोडा खायला. तुम्हाला पकोडा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. बाय बाय. जियास बाय. जीव बाय कर. बाय.